किंवा एखाद्या जातीचा ओबीसी मध्ये समावेश करायचा असेल तर कलम 340 प्रमाणे स्थापित झालेला राज्य मागास वर्ग आयोग आणि आताची 102वी घटना दुरुस्ती 105वी घटना दुरुस्तीने राज्य मागास वर्ग आयोगाने सद्यस्थितीतील त्यांची जी काही परिस्थिती आहे, सामाजिक असेल शैक्षणिक असेल, याचा सर्वे करायचा असतो, याचा डिटेल अभ्यास करायचा असतो आणि मग सरकारला रिकमेंडेशन करायचं असतं. मला हे कळत नाही की राज्य सरकार राज्य मागास वर्ग आयोगाला बाजूला सोडून या जरांगेला करणार आहे का? राज्य मागास वर्गाचा अध्यक्ष एकट्याला आणि जरांगे सांगल ते ती जात ओबीसीच्या लिस्ट मध्ये घेणार. त्यामुळं संविधानिक तरतुदी, कायदेशीर तरतुदी आणि जे काही पुरावे आहेत या पुराव्याचा अभ्यास करून सकृतदर्शनी असं दिसतंय दोन वेगवेगळ्या जाती आहेत, मराठा वेगळा कुणबी वेगळा. त्यामुळं शब्दछल करू नका, ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक करू नका. आम्ही पण अभ्यासू आहोत, तांत्रिक नॉलेज आम्हाला पण आहे, कायद्याचं नॉलेज आम्हाला पण आहे. आम्ही नुसतंच उपोषणाला बसलोय म्हणून आम्हाला कोणतं नॉलेज नाही असं नाही. आणि कोणीही यावं आणि याच्यावर आमच्याशी वैचारिक चर्चा करावी आणि जर हे खोटं ठरवलं तर मग आपल्याला पाहता येईल पुढे कसं जायचं. पण हे खोटं ठरवून दाखवा. हे कोणत्या ओबीसीच्या नेत्यांनी, ओबीसीच्या अभ्यासकांनी लिहिलेलं नाहीयेत. हे ब्रिटिशांनी, हे राज्य सरकारने सगळे पब्लिश केलेले हे सगळे गॅजेटियर्स आहेत, हे सगळे रिपोर्ट्स आहेत. त्यामुळं ओबीसीच्या डोळ्यात धूळ फेकून आमच्या आरक्षणाला नख लावू नका, अन्यथा गंभीर परिणाम होतील. महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आता खवळलेला आहे. कारण की गेल्या 1 वर्षापासून जीआर वर जीआर पहिल्यांदा 123 गावांचा प्रश्न होता, नंतर परत मराठवाड्याला द्या, नंतर परत संपूर्ण महाराष्ट्राला द्या, त्याच्यानंतर कॅम्प सेटल केले. कॅम्प मधून परत असं सांगितलं की महसूल ज्या नोंदी आहेत किंवा महसूल पुरावे आहेत ते त्या उमेदवारांनी नाही घ्यायचे, त्या उमेदवारांनी नाही आणायचे. त्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी ते कुणी त्याला द्यायचं तर महसूल अधिकाऱ्यांनी, आणि महसूल अधिकाऱ्यांनी वंशावळ जुळवून द्यायची. एवढा एका समाजाची बाजू, एवढा अन्याय. अरे ओबीसीच्या आमचे दाखले काढण्यासाठी आम्हाला 2-2, 3-3 महिने चक्रा मारावा लागतात आणि इथं उमेदवार गेल्यानंतर त्याची वंशावळ जुळवायची जबाबदारी या अशा जीआरच्या माध्यमातून जर तुम्ही महसूलच्या कर्मचाऱ्यांना देत असताल, कुठल्या पण ओबीसी ज्या महसूलचे जे पुरावे आहेत त्याच्यावर आधी कुल यायचं, पाठीमागं कुल यायचं, शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर मुख्याध्यापकांवर दबाव आणून कुल यायचं, कुणबी यायचं आणि दाखले घ्यायचे. आमच्या ओबीसी आरक्षणाचा नाश आम्ही करून देणार नाही. सरकारला ही कळकळीची विनंती आहे की कोणत्याही प्रकारे ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण आम्ही करणार, रस्त्यावर उतरू आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना पण आम्ही दाखवून देऊ. ओबीसी आता एक झालेला आहे, ओबीसी आता रस्त्यावर आलेला आहे, ओबीसी आता कोर्टात आलेला आहे आणि ओबीसीची वैचारिक पातळी वाढलेली आहे. त्यामुळं सरकारने आमचं हे गारानं ऐकून बोध घ्यावा आणि धोका पत्करू नये. धन्यवाद. कुणबी पण याच्यामध्ये आता जे मुंबई गॅझेट म्हणतात, मुंबई गॅझेट कुलाबा, त्यावेळेचा कुलाबाचा जिल्हा, आताची मुंबई, या कुलाब्यामध्ये कुणबी समाजाची नोंद आहे. पान नंबर 54 वर कुणबी हे संपूर्ण जिल्ह्यात सापडतात आणि ते शूद्र म्हणून गणले जातात. त्यांची उत्पत्ती ब्रह्माच्या पायापासून झाली आहे असे मानतात. हे ब्रिटिश गॅजेटियर मध्ये लिहिलेलं आहे. मग मराठे शूद्र आहेत का? याच्यामध्येच फरक आहे. मराठे क्षत्रिय आहेत हे बऱ्याच गॅजेटियर मध्ये आलेलं आहे. आणि आता सर्वात महत्वाचं, जे जरांगे म्हणतात की आम्हाला निजाम आरक्षण देणार, हैदराबाद गॅझेट हे आहे. हैदराबाद गॅझेट निजामाचं गॅझेट, याच्यावर 32 नंबर पानावर एरिया आणि पॉप्युलेशन याच्या नोंदी आहेत. याच्यामध्ये 16 नंबरला आपण पाहताल, इथं 16 नंबरला कापू, त्याच्या आतमध्ये कंसात म्हणजेच कुणबी, त्यांची लोकसंख्या लिहिलेली आहे 42,846. आणि 33 नंबर पानावर 33 नंबर पानावर स्पष्ट लिहिलेलं आहे कॉलम मध्ये मराठा किती नंबर आहे? 36व्या नंबर नोंदीला आहे, 26व्या नंबर 50,637.
जर निजाम गॅजेट लागू करा म्हणता आणि निजाम हैदराबादच्या याच्यामध्ये मराठा आणि कुणबी एक आहे म्हणता, तर यांनी हे काय खोटं केलं असतं त्यावेळेस. आता आम्ही याच्यात बदल केलेले आहेत. हेच गॅजेट तुमच्या तोंडावर मारतो. माझं एक सांगणं आहे, ज्या निजामाच्या भरोशावर जरांगे मराठा समाजाला कुणबी दाखल्यांद्वारे ओबीसी मध्ये घुसवायचं ठरवतात हे सगळे गॅजेट मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे खोटं ठरवणार आहेत का? ही आकडेवारी खोटं ठरवणार आहेत का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई तुम्हाला फक्त जरांगे सांगेल तेच तुम्ही गॅजेट तुम्ही अभ्यास करणार? ह्या गॅजेटांचा कोण अभ्यास करणार? हे गॅजेट कधी लागू करणार? करा हे सगळे गॅजेट लागू. तुम्हाला जरांगेच्या अर्धवट ज्ञानातून जर ओबीसीचा घात करायचा असेल तर आम्ही पण अभ्यास आहे, आमच्याकडे पण पुरावे आहेत. सरकार आणि कायदे हे पुराव्यांवर, कागदपत्रांवर किंवा कायदेशीर तरतुदीनुसार केले पाहिजेत, काय जरांगेच्या सांगण्यावरून. आमचं सरकारला स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही आमच्या अंगावर जर गॅजेट मारत असताल तर हे गॅजेट घ्या. तुमच्याकडे नसतील तर हे पाठवतो आम्ही पोस्टाने, पण आम्हाला अज्ञानी अडाणी समजू नका. अभ्यास आम्हाला पण करता येतो. गॅजेट 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 काहीतरी म्हणायचं आणि ओबीसी त्यांना सांगायचं गॅजेट मध्ये नोंद येत, गॅजेट मध्ये नोंद येत. मग तमाम महाराष्ट्राच्या जनतेसमोर आज ह्या गॅजेट मध्ये काय, मराठा कसे वेगळे, कुणबी कसे वेगळे, प्रत्येक जिल्ह्याच्या गॅजेट मध्ये आलेले. त्यामुळं मायबाप सरकारने अशी अजिबात चूक करू नये. कुणाच्या तरी आग्रहातून, कुणाच्या तरी अज्ञानातून, अर्धवट ज्ञानातून आणावं जरांगेनी आमच्या समोर गॅजेट आणि हे खोटं ठरवून दाखवावं. त्यामुळं आमची एक त्यांना सांगणं आहे की तांत्रिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या आम्हाला कधी पण तुम्ही आव्हान द्या, आम्ही ते पुरेपूर करू. हे तर कोर्टात जाईलच, पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रासमोर की हे गॅजेट काय आहेत आणि त्याचं नक्की त्याच्यामध्ये तथ्य काय, त्याच्यामध्ये डिटेल काय, हे सगळं महाराष्ट्राच्या समोर आणलंय. हे जरांगेने पण बघावं. जरांगेचे जे कोण समर्थक असतील, जे मार्गदर्शक असतील, त्यांनी हे गॅजेट वाचावे आणि त्यानंतर कुठेतरी अज्ञानी मागण्या करू नये, आताताई मागण्या करू नये आणि आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये मीठ घालू नये. मुख्यमंत्री साहेब आणि शंभूराजे, कारण की शंभूराजेच काहीतरी ते गॅजेटात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही गॅजेट लागू करतोय आणि त्याच्यावर अभ्यास चालू आहे. तुम्हाला अभ्यासाला गॅजेट कमी पडतात, हे आमच्याकडून घेऊन जा आणि त्यानंतर निर्णय घ्या.